नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बॅक नेक प्रिन्सेस कटच्या बॅक साईडच्या आपण ब्लाऊजची ड्राफ्टिंग केली. तर या व्हिडिओमध्ये आता डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपण ड्राफ्टिंग बघणार आहे. तर हे प्रिया MG मेथडनुसारच पूर्ण ब्लाऊजची आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग बघणार आहे. ते मेजरमेंट घेतले, या मेजरमेंटनुसार आपण ब्लाऊजची ड्राफ्टिंग घेणार आहे. तर ब्लाऊजची उंची 16 आहे, छाती 42 आहे, कमर 39 आहे, शोल्डर 15.5 आहे, पुढचा गळा 6.5 आहे, मागचा गळा 4.5 आहे, रेडी शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, रेडी शोल्डर 3 इंच आहे आणि सिवलेस ब्लाऊज आहे, बाही नसणार आहे याला. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक नेक म्हणजे बंद गळ्याची आपण ड्राफ्टिंग केली होती. आता आपण डीप नेक, पुढचा पार्ट डीप आहे आणि मागचा बंद आहे. तर चला ड्राफ्टिंग बघू. सर्वात अगोदर शोल्डर घ्यायचे. तर शोल्डर आहे 15.5, त्याचं निम्म करू आपण. 15.5चं निम्म झालं 7.25 इंच. तर इथून बघा टेप ठेवायचा आहे असा आणि 7.25 इंचावर इथं मार्किंग करायची. त्यानंतर इथं गळारुंदी घ्यायची 2.5 इंच. इथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी आहे. इथं आपण 1 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला स्केलने हे जे आहे इकडे जोडून घ्यायचं आहे बघा. तर इथून आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची. आता आपला फ्रंट पार्ट डीप आहे आणि बॅक पार्ट पॅक होता. तर आपण बॅक साईडला पॅक नेकचा फॉर्म्युला वापरला होता. आता आपण डीप नेकचा फॉर्म्युला वापरणार आहे. तर बघा, डीप नेक फॉर्म्युला. तर चेस्टचं मार्किंग दिलं आहे आणि इथं आर्म होलची मार्किंग दिली आहे. आता आपली चेस्ट किती आहे? 42. तर 42 साईजनुसार आहे बघा, दुसऱ्या लाईनमध्ये येतं आहे. तर आपल्याला इथं 42 भागिले 6 प्लस करायचं आहे त्याच्यात 0.5 म्हणजे अर्धा इंच. ते किती झाले? 7.5. तर आपल्याला इथून डाऊन जायचं आहे. 1 इंच डाऊन गेलो आहे, तिथून टेप ठेवून 7.5 इंचावर मार्किंग करायची. ती इथं बघा 7.5 इंचावर मार्किंग केली. आता ही आपल्याला छातीची लाईन भेटली. तर इथं आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. आता इथं आपल्याला फ्रंट पार्ट डीप आहे, त्यामुळे डीप नेकला आपण लूजिंग किती देत असतो? 1.5 इंच. लूजिंग देणं कंपल्सरी आहे. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला लूजिंग देणं कंपल्सरी आहे. तर इथं आपण लूजिंग देणार आहे 42 अधिक 1.5 किती झाले? 43.5. तर भागिले 4 करू आपण याला. तर किती आलं? 11.25 इंच. तर इथून आपल्याला 11.25 इंचावर छातीचं मार्किंग करायचं आहे आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायचे 2 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता शोल्डर मायनस करावं लागेल, कारण शोल्डर मायनस केल्यानंतरच आपल्याला आर्म होलचा जो शेप आहे तो ड्रॉ होणार आहे. तर शोल्डर मायनससाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतील. ते म्हणजे कोणते? तर बघा, पुढचा गळा, त्यानंतर रेडी शोल्डर आणि मागचा मागचा नाही, पुढच्या गळ्याचा जो शेप येतो तो आपला पुढचा गळ्याचा शेप राऊंड आहे. तर त्यानुसार आपण इथं शोल्डर मायनस चार्टमध्ये शोल्डर मायनस बघून घेऊ. तर इथं बघा, रेडी शोल्डर चार्ट आहे हा. 3 इंच पण रेडी शोल्डर आहे, त्यामुळे 3 इंच ते 3.25 पर्यंत तुम्ही हा वापरू शकता. तर आपला पुढचा गळा किती आहे? 6.5. तर बघा 5.5 ते 6.5 इथं देखील येत आहे, पण जिथून सुरुवात होती तो पार्ट घ्यायचा आपल्याला. ते बघा, इथून 6.5 ते 7 इथं घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा नेक कोणता आहे आपला? राऊंड आहे. तर इथं किती मायनस होतं आहे आपलं? 1.5 इंच. म्हणजे 1 इंचाला 1 इंचाला आपलं 2 लाईन कमी. म्हणजे हे डायरेक्ट आन्सर इथं दिले आहे. तर आपण आता इथं मायनस करू 1.5 इंच. मायनस केलं, त्यानंतर इथून चेक करायचं ते किती येतं आपले शोल्डर? 7 इंच. तर इथं देखील सेम 7 इंचावर मार्किंग करायची. स्केलनी ही जी मार्किंग आहे आपण जोडून घेऊ आणि या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर इथं बघा, टेप असा ठेवायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची आपल्याला. तिथून आपल्याला मार्किंग करायची आहे आतमध्ये 1.5 इंच. त्यानंतर इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता क्रॉसमध्ये आपल्या साईजनुसार आपण बॅक पार्टला केली होती 1.25 इंच. आता फ्रंट पार्टला करणार आहे आपण 1 इंच, कारण आपली जी साईज आहे ती 40च्या पुढे, 40च्या आत असल्यावर आपण बॅकला करत असतो 1 इंच आणि फ्रंटला करत असतो 1.5 इंच. तर फ्रेंच कवने आर्म होलचा जो शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेते.
तर बघा आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ केला. त्यानंतर बघा आता हे जे मायनस झालेले शोल्डर आणि इथं गळा रुंदी या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तिथून टेप असं ठेवायचं, सेंटर एक मार्किंग करायची, तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे. तिथून आपल्याला पुढची मार्किंग करायची, पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा 6.5 आहे. त्यानंतर शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे. तर अर्धा इंच प्लस करून आपण 11 इंच मार्किंग करू. आणि ब्लाऊजची उंची 16 आहे, तर आपण इथं 17.5 घेणार आहे, कारण फ्रंट पार्टमध्ये 1.5 इंच प्लस करत असतो आपण. मार्किंग केली तर स्केलने आपण ही मार्किंग सरळ करून घेऊ. तर इथं देखील एक लाईन ड्रॉ करते मी, आणि हा आपला पुढचा गळा आहे. मार्किंग केली. त्यानंतर बघा आता इथं जेवढं मायनस झालं आहे सेम आपल्याला इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. तर आपण चेक करून घेऊ तर किती होतं आहे. 1 इंचाला एक लाईन कमी, तर इथं देखील सेम 1 इंचाला एक लाईन कमी स्केलने आपण जोडून घेऊ. त्यानंतर बघा ही जी स्केल आहे ही छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची, आणि तुमचा गळा जर स्केल लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही तर तुमचे शोल्डर लूज पडतील आणि गळा देखील लूज पडेल. आता आपली गळ्याची जी लाईन आहे ती इथे येते, तर आपण काहीच मायनस करणार नाही. इथं डायरेक्ट रेडी शोल्डरचं मी मार्किंग करते. तर रेडी शोल्डर किती आहे, 3 इंच आहे. त्याच्यात 1 इंच प्लस करून 4 इंचावर मार्किंग करते. गळा रुंदी चेक करते इथं किती आली 3. तर सेम आपण इथं देखील 3 घेऊ. बॉक्स बनवून घ्यायचा आहे. मी इथं राऊंड शेप जो आहे तो मी ड्रॉ करून घेते बघा. त्यानंतर बघा शोल्डर आपली सरळ नसा थोडे क्रॉसमध्ये असतात, तर इथून आपल्याला 1/2 इंच खाली मार्किंग करायची आहे. इथं जॉईन करायचं. त्यानंतर बघा इथं आपल्याला शोल्डर टू अपेक्सच्या जागी अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. तर अपेक्स टू अपेक्स आपला 8 इंच आहे, तर त्याचं निम्मं किती झालं 4 इंच. तर इथं मी 4 इंच मार्किंग करते. आता इथं जेवढं केलं आहे त्याच्यापेक्षा कमरच्या लाईन अर्धा इंच कमी करायचं. तर इथं आपण 3.5 करू. हे दोन्ही मार्किंग जोडून घ्यायचे. त्यानंतर इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्स कसा घ्यायचा, आपल्या साईजनुसार आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे. तर बघा हा टक्स चार्ट आहे. इथं छातीची साईज दिली, इथं आर्महोलचे टक्स आहे, इथं कमरचे टक्स आहे. तर इथं बघा 42 साईज आहे. 42 साईजनुसार आर्महोलचा टक्स आपला 1.5 इंच येतो आहे आणि कमरचा टक्स 3 इंच येतो आहे. तर आपण इथं 3 इंचाचा टक्स घेऊ. इथं 3 इंच मार्किंग केलं, तर हे मार्किंग आपल्याला इथं जॉईन करायचं बघा. त्यानंतर इथं आपल्याला कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली 39. कमरमध्ये कुठल्याही प्रकारची लुझिंग द्यायची नाही आपल्याला. तर कमर किती आली 9.5. तर इथं आपण 9.5 मार्किंग करू अगोदर. त्यानंतर टक्स आपला मायनस होणार आहे, त्यामुळे आपल्याला टक्सचं पण मार्जिन घ्यायचं आहे. तर टक्स किती आपला 3 इंच. तर इथे मी टक्सचं मार्जिन घेते 3 इंच. स्केलने आपण लाईन ड्रॉ करू. पुढे शिलाई मार्जिन घ्यायची आहे 2 इंच. तर आपण हे जे मार्किंग आहे ते इथं जॉईंट करून घेऊ अगोदर. हे बघा मार्किंग जॉईन केली. त्यानंतर बघा आता ही जी लाईन आहे ही आपल्याला अशीच सरळ ठेवायची नाही, हिच्यावर आपल्याला 3 सेंटर काढायचे, कारण आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार इथं ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी इथं बघा 7 इंच आहे, तर 7 इंचचं निम्मं किती झालं 3.5 इंच. तर 3.5 इंचाचं निम्मं किती झालं 1.25 इंच. तर इथं सेम 1.25. त्यानंतर सर्वात खालचा जो सेंटर आहे त्यापासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे. इथून आपल्याला 1/2 इंच बाहेर जायचं आहे. तर आपण स्केलनी मार्किंग करून घेऊ अगोदर. हे बघा इथं पॉईंट बनवू द्यायचा नाही आपल्याला, आणि इथून आपल्याला एक लाईन इतका असा शेप देऊन घ्यायचा आहे बघा. आता हे झालं. ते हे दोन्ही टक्स आपल्याला चेक करायचे, कारण चेक जर नाही केले तर शिलाईमध्ये ते कमी जास्त होतील, त्यामुळे इथेच आपल्याला मायनस करायचे इथे. तर इथं आपण हा चेक करू. तर हा किती आपला 6.5. तर हा देखील सेम आपल्याला हवा आहे.
तर इथं बघा, आता जी लाईन आपण मार्किंग केली ना त्यावर टेप ठेवायचा. आता इथे गॅप किती येतोय 6.5 म्हणजे अर्धा इंच वरती एक लाईन, तर त्याच्या इथं आपण डबल घेणार आहे. तर मग इथे किती घ्यायचं 1.25 इंच. तर इथं 1.25 इंच मार्किंग करते मी. त्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आणि एक लाईन आर्महोलमध्ये, आणि इकडे देखील घ्यायचं आहे आपल्याला सेम जेवढं अर्धा इंच आणि एक लाईन. तर स्केलने आपण अगोदर हे जे मार्किंग ते जोडून घेऊ. इकडे देखील ते हे मायनस का करत असतो अगोदरच, कारण इथं आपल्याला जास्त कापडची गरज नसते. इथं जर मायनस केलं नाही तर इथे रिंकल्स पडतील, चुन्या पडतील, त्यासाठी आपण मायनस करत असतो. त्यानंतर इथं बघा, आता स्केल अशी ठेवायची आणि इकडं आपल्याला मार्किंग करायची. मार्किंग केली त्यानंतर इथं टक्स घ्यायचं आहे आपल्याला आर्महोलमध्ये. तर आर्महोलमध्ये टक्स किती घ्यायचं आपल्याला 1.5 इंचाचा. ते इथं ही छातीची लाईन आहे, इथं आपल्याला 1.5 इंचावर टेप असा ठेवायचा आणि जिथं आर्महोलला टच होतोय तिथं मार्किंग करायचं. ते इथं मार्किंग करते मी. त्यानंतर ह्या 1.5 इंचाचं आपल्याला निम्मं घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी मार्किंग करायचं आहे. तर हे बघा, इथं मार्किंग करते मी आणि इथं देखील सेम पूर्ण टक्स घ्यायचा आपल्याला 1.5 इंचाचा. चेक करून घेऊ. आता तो टक्स आपल्याला इथं अपेक्स पॉईंटला जॉईन करायचा आहे. इथं बघा, त्यानंतर इथे देखील जॉईन केला. त्यानंतर आपल्याला हे टक्स देखील चेक करून घ्यायचे. तर अगोदर आपण हा टक्स चेक करू. तर हा किती आपला 6 इंचाला एक लाईन कमी. तर सेम आपल्याला हा देखील तेवढाच हवा आहे. तर बाहेर जातोय बघा, जाऊ द्यायचा. मार्किंग करायची तिथे, ती मार्किंग आपल्याला इथं जॉईन करायची. तिथे मी जॉईन करून घेते आणि इथे आपल्याला नवीन आर्महोलचा जो शेप आहे तो मी ड्रॉ करून घेते. ते बघा, अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कट जो आहे तो ड्रॉ केला आहे. आता आपल्याला कट करायचा आहे, कारण कट केल्यानंतरच आपल्याला हा टक्स कट केल्यानंतर प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो ड्रॉ होईल. त्यानंतर इथे देखील सेंटरला टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचाचा. तर दोन्ही बाजूनी अर्धा इंच मार्किंग करू, इथं जॉईन करून घेऊ. तर आपली पूर्ण मार्किंग झाली प्रिन्सेस कटच्या फ्रंट पार्टची. तर आता आपण कटिंगला घेऊ. तर जसं मार्किंग आहे तशीच आपल्याला कटिंग देखील करायची. आर्महोल लगेच कट करायचा नाही. आर्महोल आपण आर्महोलमधला टक्स मायनस केल्यानंतर आर्महोल कट करतो. इथं पुढचा गळा कट करून घेते मी. तर बघा, फ्रंट पार्ट आपला कट झाला आहे. तर अगोदर आपल्याला कमरचा जो टक्स आहे तो कट करून घ्यायचा आहे, कारण तो टक्स कट केल्यानंतरच आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करता येईल. आता आपण हा जो टक्स आहे हा मायनस करू. इथं बघा, टक्स आपण मायनस करून घेतलाय. आता हा जो आर्महोल आहे तो जॉईंट होतोय, आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. इथे मी कट करून घेते बघा. तर बघा, कट केला. त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो आता इथे ड्रॉ करायचा आहे. तर काय करायचं, आता फोल्ड केला आहे ना आपण हा टक्स, तर याचा सेंटर काढायचा आहे बघा. सेंटरवर एक मार्किंग करते. त्यानंतर 1.5 इंच आपल्याला बाहेर जायचं आहे, म्हणजे 2 लाईन इतकं. त्यानंतर इथून फोल्ड केलं आहे तिथं अर्धा इंच खाली मार्किंग करायची आणि फ्रेंच कर्वने आता जसं सेट होतोय तसं आपल्याला इथं
प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करायचा आहे बघा. तर प्रिन्सेस कटचा आकार आपण ड्रॉ केला. आता आपण कट करून घेऊ. थोडासा पॉईंट बनतोय तो तरी कट करून घेऊ. त्यानंतर इथं बघा ते हे देखील आपल्याला टक फोल्ड करायचं आहे, म्हणजे मायनस करायचं आहे. तर मायनस केला. आता आपण बॅक पार्ट घेऊ आणि बॅक पार्टवर हा साईडचा पार्ट ठेवून चेक करून कट करू. तर इथं बघा बॅक पार्ट घेतला आहे. आता हा साईडचा प्रिन्सेस कटचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. इथं आपल्याला 1/2 इंच गॅप ठेवू. आता हे बघा इथं असं व्यवस्थित ठेवून चेक करायचं आहे. ते इथं बघा इथं आपल्याला 1/2 इंच गॅप ठेवायचा आहे आणि इकडे जसं जात आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर स्केलने आपण हे जे मार्किंग आहे ते जोडून घेऊ अगोदर. इथून आपल्याला हा जो आर्मचा शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे बघा. त्यानंतर इकडे देखील लाईन ड्रॉ करायची अशी. अगोदर आपण बॅक साईडच्या ब्लाऊजची उंची चेक करून घेऊ. तर इथं बघा इथं टेप ठेवून बॅक साईडच्या पाठची उंची चेक करते. आता बॅक साईडच्या पाठची मला उंची मी 15 इंच ठेवणार आहे, कारण ती शिवून 14 तयार होईल. तर मी इथं 15 1 मिनिट हे बघा इथं जेवढं मायनस होते त्याच्या डबल आपल्याला इकडे घ्यायचं आहे. तर मी इथं 16 इंच मार्किंग करते, म्हणजे आपलं पूर्ण ब्लाऊज आहे ते तयार होऊन 1 इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि 14चं तयार होईल. आता ही जी मार्किंग ती मी इथं अशी ड्रॉ करून घेते. आता आपण कट करून घेऊ बॅक पार्ट. त्यानंतर मागचा गळा जो आहे तो देखील मी कट करून घेते इथं. त्यानंतर शोल्डरची लाईन. आता हे शोल्डर आपलं मायनस झाले ते इथून मी कट करते बघा आर्म. तर बघा अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट देखील ड्राफ्ट होऊन कटिंग झाला आहे. तर आपले फ्रंट पार्टचं पण पॅटर्न तयार आहे आणि बॅक साईडचे देखील पॅटर्न तयार आहे. आता हे अस्तरवर ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि स्टिचिंग करायचं याचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंट डीप आपण ब्लाऊजची इथं कटिंग केली प्रिया मॅमच्या मेथडनुसार. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही डाऊट असतील ते देखील कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.